Today we will start with the second type of blood cell present in the blood, which we know as WBCs. That WBCs are also known as leukocytes. Now the total number of leukocytes is about 5,000 to 11,000 per cubic millimeter of WBCs. टोटल नंबर ह्याचा मिलियन्स मध्ये नाहीये. टोटल नंबर ह्याचा कशामध्ये प्रेझेंट आहे? 1000 मध्ये. आणि तो किती असतो तर 5,000 टू 11,000 पर क्युबिक मिलीमीटर एवढा तो प्रेझेंट असतो. हा झाला त्याचा टोटल नंबर. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर. त्या कशा आहेत? सो फर्स्ट ऑफ ऑल दे आर लार्जर दॅन द आरबीसी. त्या कशा आहेत? दे आर लार्जर दॅन आरबीसी. They are colorless. They are nucleated. They are nucleated. And they are amoeboid in shape. लक्षात द्या. स्ट्रक्चर आपण पाहतोय. स्ट्रक्चरली मी तुम्हाला सांगितलं की दॅट WBCs, which were also known as leukocytes, they are larger than the RBC. They are colorless. Colorless आहेत, पांढरे आहेत. न्यूक्लिएटेड वन, त्याच्यामध्ये मात्र न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अॅमिबॉइड इन शेप. अॅमिबॉइड इन शेप और इरेग्युलर इन शेप, कुठलाही शब्द तिथे तुम्ही वापरला तरी चालतो. तर अशा कोण आहेत? ह्या WBCs आहेत. नाउ ड्यू टू देअर अॅमिबॉइड shape, they can squeeze out through the wall of capillaries, and that amoeboid movement of leukocyte, it is known as a dipedasis. That is known as what? Dipedasis. So what is dipedasis? Dipedasis means as they are amoeboid in shape, they can squeeze out through the wall of blood capillary. That movement is known as a dipedasis. पहा, आता समजा ही तुमची ब्लड कॅपिलरी आहे. तुम्हाला माहिती आहे की सिंगल लेअर ऑफ एंडोथेलियमनी ही तयार झाली आहे. आता ही कॅपिलरी जर तुम्ही विचार करायला लागलात तर ह्या कॅपिलरीला साधारणतः 0.1 म्यू एवढ्या साईजचे ओपनिंग्स असतात. आणि ह्या आरबीसी पेक्षा लार्जर जरी असल्या तरी ह्यांचा शेप मात्र कसा आहे? डेफिनेट आहे का? नाही. मग त्या अॅमिबॉइड आहेत, त्यामुळे ह्या एवढ्या होल मधून सुद्धा ह्या अशा आकारानं होऊन ह्याच्या बाहेर येऊ शकतात. मग ही जी मुवमेंट आहे त्याची की दे कॅन क्वीज आउट थ्रू द वॉल ऑफ ब्लड कॅपिलरी ड्यू टू दॅट अॅमिबॉइड शेप और ड्यू टू अॅमिबॉइड मुवमेंट, दॅट इज नोन ॲज अ डायपेडासिस. हे डेफिनेशन लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला हे MCQ मध्ये विचारलं जातं. आता हे त्याचं स्ट्रक्चर झालं. स्ट्रक्चर झाल्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट आता त्याचा शिकायचा आहे, तो आहे त्याचा लाईफ स्पॅन. ते किती दिवस जगतात? पहा त्याचा लाईफ स्पॅन किती आहे. लाईफ स्पॅन, सो लाईफ स्पॅन ऑफ WBC इज ओनली 3 to 4 days. किती दिवसाचा लाईफ स्पॅन आहे? फक्त 3 to 4 days. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज साइट ऑफ फॉर्मेशन. Next point is site of formation. So first of all, the process of formation of WBC or leukocyte, it is known as what? It is known as a leukopoiesis. आपल्याला माहिती आहे की पॉइसिस म्हणजे काय सांगितलं? फॉर्मेशन. मग इथं काय बघतोय आपण? पॉइंट साइट ऑफ फॉर्मेशन. मग WBC ज्या प्रोसेस मधून तयार होतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ ल्युकोपॉयसिस. आता ल्युकोपॉयसिस कुठं कुठं होतं किंवा कुठं तयार होतात? तर दे आर प्रोड्यूस इन बोन मॅरो, स्प्लीन. दे आर प्रोड्यूस इन बोन मॅरो, स्प्लीन, देन टॉन्सिल्स. They are produced in the lymph nodes and they are also produced in the thymus. लक्षात घ्या. त्याची साइट ऑफ फॉर्मेशन आपल्याला पाहिजे.
साईट ऑफ फॉर्मेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्या तयार कुठे होतात, दे आर प्रोड्यूस इन द बोन मॅरो. बोन मॅरो तुम्हाला माहितीये, स्प्लीन पण माहितीये, स्प्लीन मध्ये पण तयार होतात. टॉन्सिल्स, आता टॉन्सिल्स म्हणजे काय की ऐकून तरी आहात की इथे नेक रिजन मध्ये टॉन्सिल्स प्रेझेंट असतात आणि हा लिम्फॉइड ऑर्गन आहे की जो आपल्याला इम्युनिटीला मदत करतो. नंतर डिटेल्स आपण त्याच्याबद्दल पाहणार आहोत. लिम्फ नोड, लिम्फ नोड म्हणजे सुद्धा काय की जसं आता आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम शिकतोय तशी आपण पुढे लिम्फॅटिक सिस्टीम शिकणार आहोत आणि ह्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये पुढे जे काही त्याच्यावरती सोलन एरियाज प्रेझेंट असतात, ह्या सोलन एरियाला आपण काय म्हणतो, लिम्फ नोड असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट कुठला आहे तर थायमस. थायमस बद्दल माहिती तुम्हाला की थायमस ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे आणि ही एंडोक्राइन ग्लँड कुठे प्रेझेंट आहे तर आपल्या हार्टच्या पाठीमागे प्रेझेंट असते, डॉर्सल साईडला प्रेझेंट असते. मग साईट ऑफ फॉर्मेशनला ल्युकोपॉयसिस, साईट ऑफ फॉर्मेशन मध्ये डब्ल्यूबीसीच्या फॉर्मेशनला ल्युकोपॉयसिस म्हणायचं. ल्युकोपॉयसिस कुठं कुठं होतं तर बोन मॅरो मध्ये होतं, स्प्लीन मध्ये होतं, टॉन्सिल्स मध्ये होतं, लिम्फ नोड मध्ये होतं आणि थायमस ग्लँड मध्ये होतं. आता हे फॉर्मेशनची साईट तुम्हाला माहित झाली. आता पुढचा पॉइंट आपण ह्याचा कंटिन्यू करू ते म्हणजे साईट ऑफ डिस्ट्रक्शन कुठं होतं, त्या डिस्ट्रॉय कुठे केल्या जातात. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ साईट ऑफ डिस्ट्रक्शन. So they are destroyed by the phagocytosis in the blood. आपल्याच ब्लड मध्ये 3 ते 4 दिवसानंतर त्या डेड झाल्या की त्या काय केल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात फॅगोसाइटोसिसच्या प्रोसेसने. साइट ऑफ डिस्ट्रक्शन कुठली आहे, दे आर डिस्ट्रॉयड बाय द प्रोसेस ऑफ फॅगोसाइटोसिस इन अवर ब्लड. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द डिसऑर्डर्स. आता पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे त्याच्यातल्या डिसऑर्डर्स कुठले आहेत. डिसऑर्डर मध्ये पहिली डिसऑर्डर आपल्याला कुठली शिकायची आहे तर ती आहे ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया पहा, आता पेनिया म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, डिक्रीज. सो as there is a decrease in the number of leukocytes less than 4000, that process is known as a leukopenia. रिपीट करते मी परत एकदा, decrease in the number of leukocyte less than 4000. कितीपेक्षा, 4000 पेक्षा जर त्या कमी बॉडीमध्ये कमी झाल्या असेल, 4000 पेक्षा कमी असतील तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ल्युकोपेनिया म्हणतो. आणि ल्युकोपेनिया कुणामध्ये दिसतो तर इट इज ऑकर और इट इज कॉमन इन द एड्स पेशंट, टीबी पेशंट. Also it is common in the patients or persons who are exposed to the radiation and shocks. ज्यांना टीबी झालेला आहे त्यांच्यामध्ये ही डब्ल्यूबीसीची संख्या कमी झालेली असते. ज्यांना एड्स झालाय त्यांच्यामध्ये डब्ल्यूबीसीचं काम हे संख्या कमी झालेली असते. तसंच समजा एखादा रेडिएशनला एक्सपोजर झालेला आहे, समजा साधा आपण एक्झाम्पल घेतलं की आपण एक्सरे काढतो, एक्सरे मध्ये जे काही रेज आपल्यामध्ये पास होतात त्या रेजनी सुद्धा खूप साऱ्या ल्युकोसाइट्स आपल्या बॉडीमधल्या मरतात. एखादा शॉक जरी असेल आपल्याला दिलेला, एखादा ऑर्गन वर्क करत नसेल तर त्याला काय करतात, शॉक ट्रीटमेंट दिली जाते. तर त्यावेळेला सुद्धा ह्या संख्याची संख्या काय होते, कमी होते. तर ही झाली पहिली डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो ल्युकोपेनिया. आता दुसरी डिसऑर्डर आपल्याला काय शिकायची, ल्युकोसाइटोसिस. So cytosis means what? Cytosis means increase. So leukocytosis means temporary increase in the number of leukocytes. Temporary increase in the number of leukocytes. ल्युकोसाइटच्या नंबर मध्ये टेम्पररी इन्क्रीज झालेला असेल, तात्पुरत्या त्यांची संख्या हे ह्याच्यापेक्षा वाढलेली असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो ल्युकोसाइटोसिस. आणि ल्युकोसाइटोसिस कधी घडतं, इट इज ऑकर इन द इन्फेक्शन. आपल्याला एखादं बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर ल्युकोसाइटोसिस होतं. इट इज ऑल्सो ऑकर इन द प्रेग्नंट वुमन अँड ऑल्सो इन द न्यू बॉर्न बेबीज. नवीन जन्म झालेली मुलं आहेत त्यांच्यामध्ये ल्युकोसाइट्सची संख्या जास्त असते, प्रेग्नंट वुमन मध्ये ल्युकोसाइट्सची संख्या जास्त असते. आणि जर आपण एखाद्या इन्फेक्शन पासून सफर असू तर त्याही प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये ल्युकोसाइट्सची संख्या वाढलेली असते, टेम्पररी इन्क्रीज असतो, त्याला म्हटलं जातं ल्युकोसाइटोसिस. आणि त्यातली शेवटचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे ल्युकेमिया. ल्युकेमिया तुम्हाला माहितीये ल्युकेमियाचं दुसरं नाव कुठलंय, ल्युकेमिया इज ऑल्सो नोन ॲज अ ब्लड कॅन्सर.
मग ह्याच्यामध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन द नंबर ऑफ WBC. प्रचंड प्रमाणामध्ये ल्युकोसाइटच्या संख्येमध्ये वाढ होते. ही वाढ एवढी होते की ह्या ल्युकोसाइट्स प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्यामुळं त्या व्यक्तीच्या बॉडीमधल्या आरबीसीला खायला सुरुवात करतात. आरबीसी संपून टाकतात आणि आरबीसी जर संपल्या तर पुन्हा ह्याच ल्युकोसाइट दुसऱ्या ल्युकोसाइटला पण खायला सुरुवात करतात. इतकी प्रचंड प्रमाणामध्ये त्याची काय होते, ल्युकोसाइटची संख्या ह्या ल्युकेमियामध्ये काय केली जाते, वाढली जाते, की ज्याला आपण काय म्हणतो, ब्लड कॅन्सर असं आपण त्याला म्हणतो. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ ल्युकोसाइट्स. So leukocytes are commonly known as a polymorph because they occur in a different form, so they are known as a polymorph. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते असतात म्हणून त्यांना पॉलीमॉर्फ्स असंही म्हटलं जातं. Now the main leukocytes are of two types. There are two types of leukocyte. First is known as a granulocyte and second is known as a agranulocyte. ल्युकोसाइटचे दोन प्रकार आहेत, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. In granulocyte, the cytoplasm contains the granule, and in case of agranulocyte, that leukocyte contains the cytoplasm, but in that cytoplasm, the granules are absent, so they are known as the agranulocytes. So first of all, we start with the granulocytes. So first point of granulocyte is that granulocyte contain the cytoplasm with the granule, so it contains granular cytoplasm. That granulocytes contain granular cytoplasm. That granulocytes are also known as a PMN, that is a polymorphonuclear leukocytes. Granulocytes are known as what? Polymorphonuclear leukocytes. Now, that granulocytes, they contain the nuclei of different shape. They contain the nuclei of different shape. And such a granulocyte, they are developed from the myeloid stem cells. They are developed from the myeloid stem cell. आता स्टेम सेल कुठे असतात, बोन मध्ये असतात. ह्या बोन मध्ये असणाऱ्या स्टेम सेलचे दोन प्रकार आहेत, मायलॉइड आणि लिम्फॉइड. मायलॉइड स्टेम सेल पासून ग्रॅन्युलोसाइट तयार होतात आणि लिम्फॉइड स्टेम सेल पासून अग्रॅन्युलोसाइट लक्षात होतात, हे तयार होतात, हे लक्षात घ्या. आता ग्रॅन्युलर सायटोप्लाझम आहे, त्याला पॉलीमॉर्फोन्युक्लियर ल्युकोसाइट्स म्हणतात. दे आर डेव्हलप फ्रॉम द मायलॉइड स्टेम सेल अँड दे डू नॉट डिवाइड. ग्रॅन्युलोसाइट डिवाइड होत नाही, सो इट डू नॉट डिवाइड. हे गोष्ट लक्षात ठेवा, इट डू नॉट डिवाइड. नाउ द टोटल नंबर इज अबाउट 72%. ह्याचा टोटल नंबर किती आहे, तर टोटल नंबर असतो ह्याचा 72%. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज, as they contain the granular cytoplasm, means the granules are present in the cytoplasm. That granules are the secretory vesicles. So what are the granules? Granules are the secretory vesicles. And in that secretory vesicle, it contains the enzyme and it also contains the secretion. Now, depending upon the staining property, such a granulocytes are divided into again 3 types. परत एकदा पहा, ग्रॅन्युलोसाइटचा नंबर हा 72% असतो. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम आहे. ग्रॅन्युलर सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत. ह्या ग्रॅन्युल्स मध्ये सिक्रिटरी व्हेसिकल. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, तर ह्या सिक्रिटरी व्हेसिकल्स आहेत आणि ह्या सिक्रिटरी व्हेसिकल मध्ये काय प्रेझेंट असतं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी सिक्रिशन्स असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी एन्झाईम्स प्रेझेंट असतात. आणि मग अशा हे जे काही ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यामध्ये, तर हे डिपेंडिंग अपॉन द स्टेनिंग प्रॉपर्टी ऑफ सायटोप्लाझम, that granulocytes are divided into how many types? They are divided into the 3 types. First is known as a neutrophil. त्यातला पहिला टाइप कुठला आहे, न्यूट्रोफिल.
second is known as a basophil, and third one is known as a acidophil. Neutrophils, basophils, and acidophils. These are the subtypes of the granulocytes. Now the first is a neutrophil. So this is a neutrophil. So the total number of neutrophil in the WBC is about 70%. Now that neutrophils, they are larger cells, they are irregular shells, they contain the cytoplasm. In that cytoplasm, it contains the granules, and in that cytoplasm, it contains the nucleus, and the nucleus which is present in that cell, that is about 2 to 7 lobe nucleus is present, which we also known as a multi-lobe nucleus. Now granules which are present in these cells, that granules are very fine granules, they are evenly distributed granules, and they are larger in number, and they stain with the neutral dye. That is about the structure. पहा, न्यूट्रोफिलची टोटल संख्या WBCच्या संख्येमध्ये 70% न्यूट्रोफिल्स असतात. न्यूट्रोफिलचं स्ट्रक्चर आपण पाहतोय की अॅमिबॉइड शेपच्या सगळ्याच WBCs आहेत, त्यामुळे ही पण तशीच असणार आहे. नाउ इन दॅट इट कंटेन्स द सायटोप्लाझम. दॅट सायटोप्लाझम कंटेन्स द ग्रॅन्युल्स. द ग्रॅन्युल्स, आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत. आता ग्रॅन्युल्स बद्दल काय सांगितलं मी की फाईन असणारे ग्रॅन्युल्स आहेत, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहेत, आणि भरपूर ग्रॅन्युल्स त्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत. आणि हे ग्रॅन्युल कशाने स्टेन केले जातात, कुठल्या रंगाने रंगले जातात, तर तो असतो न्यूट्रल डाय किंवा न्यूट्रल स्टेन असतो. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियस पण प्रेझेंट आहे. आता न्यूट्रोफिल ओळखायची कशी, तर ज्या वेळेला सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस हे 2 to 7 लोब असतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोब असतात, किंवा काही पुस्तकामध्ये त्याला मल्टी लोब न्यूक्लियस म्हटलेलं आहे. असं जरी स्ट्रक्चर असेल तर त्या मल्टी लोब न्यूक्लियस वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की न्यूट्रोफिल ही काय न्यूट्रोफिल आहे. तर ह्या न्यूक्लियसच्या शेपवरती MCQ विचारला जातो. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ फंक्शन. ह्याचं फंक्शन महत्वाचं आहे, फंक्शन प्रत्येकाचंच महत्वाचं आहे. तर ह्या न्यूट्रोफिलचं फंक्शन काय आहे? न्यूट्रोफिलचं फंक्शन आहे फॅगोसायटोसिस. न्यूट्रोफिल कशाचं काम करते? फॅगोसायटोसिसचं काम करते. आता फॅगोसायटोसिस म्हणजे आपल्याला माहितीये की फॅगोसायटोसिस मीन्स दॅट सेल्स दे engulf the foreign substances and kill that substances they take inside their body or a cell and kill that pathogen. That process is known as a phagocytosis. फॉरेन सबस्टन्सला बॉडीमध्ये घ्यायचं, त्याला डायजेस्ट करायचं, त्याला किल करायचं, त्याला डायजेस्ट करायचं काम ह्या सेल करतात. म्हणून न्यूट्रोफिल्सला आपण काय म्हणतो? फॅगोसायटोसिस असं म्हणतो. आता हे तुम्हाला माहिती की फॅगोसायटोसिस करून ती काय करेल? तुमच्या बॉडीमध्ये गेलेले जे काही पॅथोजन असतील त्या पॅथोजनला ती डिस्ट्रॉय करेल. सो इट डिस्ट्रॉय द पॅथोजन विच एंटर्स इनसाइड अवर बॉडी. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंटला आपण काय म्हणतो? पॅथोजन असं म्हणतो. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला असं माहितीये की एखादं लागलं किंवा काही झालं तर पस फॉर्मेशन होतं. पस म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला आपण पू म्हणतो जखमेतला. तर हे पस कशाने तयार होतो? ह्या पस मध्ये कोण असतं? तर दॅट इज अ मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल, देन डॅमेज टिश्यू अँड डेड मायक्रोब्स. ह्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं? तर ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतं डेड न्यूट्रोफिल्स, डॅमेज टिश्यू असतं आणि डेड मायक्रोब्स असतात. त्या जखमेच्या ठिकाणचे जे काही डेड झालेला टिश्यू असेल, तिथं डेड झालेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, तिथं असणाऱ्या ज्या काही डेड न्यूट्रोफिल्स असतील, ते ह्या सगळ्या एकत्र येतात आणि तिथं कशाचं फॉर्मेशन त्या करतात? तर तिथं फॉर्मेशन होतं त्या पसचं. लक्षात येत आहे? हिला आपण काय म्हणतो? न्यूट्रोफिल असं म्हणतो. आता न्यूट्रोफिल झाल्यानंतर पुढची सेल आपल्याला बघायची, ती कुठली आहे? तर तिला म्हणतात बेसोफिल. दुसरा टाईप कुठला याचा? बेसोफिल्स. पहा पुढचा पॉइंट बघू आपण. सो सेकंड इज नोन ॲज अ बेसोफिल्स. आता बेसोफिल सुद्धा अशी स्ट्रक्चर आहे.
पण ह्या बेसोफिल मधलं जे न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसचा शेप आपल्याला कसा करावा लागेल, वेगळा काढावा लागेल. वेगळा असतो त्याच्यामधला शेप. मग तो शेप कसा असतो, तर तो शेप असतो एस शेप किंवा त्याला म्हणतात ट्विस्टेड. मग तसं न्यूक्लियस आपल्याला काढावं लागेल. Now it also contains the granules. This is the nucleus, these are the granules, and this is known as a basophil. So, basophils are also known as the cyanocytes. They are known as what? Cyanocytes. C-Y-A-N-O-C. Basophils are also known as the cyanocytes. Now, their total number is 0.5 to 1% of total WBC. ह्या किती प्रेझेंट असतात बेसोफिल्स, तर बेसोफिल्स ह्या टोटल WBCच्या फक्त 5%, 0.5 to 1% एवढ्या प्रेझेंट असतात. अतिशय कमी प्रमाणामध्ये ह्या बेसोफिल्स प्रेझेंट असतात. नाउ दॅट बेसोफिल्स, they are smaller cell, they are circular cell, and they contains the twisted nucleus. They contains the twisted nucleus. Twist किंवा S shape म्हटलं तरी चालेल. Now, it internally contains the cytoplasm. In that cytoplasm, it contains the granules. Now, the granules are very few and they are larger in size. The granules are few and they are larger in size. पहा कसं सांगितलं मी, स्ट्रक्चर सांगत होते मी तुम्हाला. आधी मी नंबर सांगितला किती असतो, 0.5 to 1% टोटल WBCच्या कोण प्रेझेंट असतात, बेसोफिल सेल्स प्रेझेंट असतात. आता बेसोफिलचं स्ट्रक्चर सांगितलं की मी स्मॉल असतात, स्पेरिकल असतात. इट कंटेन्स द सायटोप्लाझम, त्यात सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतात. हे ग्रॅन्युल्स कसे असतात म्हणून सांगितलं, लार्ज इन साईज असतात आणि फ्यू असतात. अँड दे स्टेन विथ, important thing is they stain with the basic dye. They stain with the basic dye, की ज्या डायला आपण काय म्हणतो, मेथिलीन ब्लू. कुठल्या डायने स्टेन होतात, त्या मेथिलीन ब्लू नावाच्या डायने काय होतात, स्टेन होतात. ब्लू कलरचा हा डाय असतो, त्याच्यामुळे ह्या स्टेन होतात. आता ह्याचं जे सायटोप्लाझम आहे, ह्या सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस आहे आणि ते न्यूक्लियस कुठल्या आकाराचं आहे, तर ट्विस्टेड आहे. असं पिळा दिल्यानंतर जसा शेप असतो तशा आकाराचं न्यूक्लियस आहे किंवा त्याला आपण एस शेप न्यूक्लियस आहे असं म्हणतो. मग बेसोफिल कशी ओळखली जाते, तर त्याचं जे काही हे न्यूक्लियस आहे, ज्याला आपण ट्विस्टेड न्यूक्लियस असं म्हणतो, त्याच्यावरून बेसोफिल ही ओळखली जाते. आता ह्या बेसोफिलचं फंक्शन काय आहे, तर त्याचं फंक्शन असं आहे, पहिला महत्वाचं म्हणजे दे आर प्रेझेंट इन द इन्फेक्टेड अँड अलर्जिक कंडिशन. ह्या कधी प्रेझेंट असतात किंवा त्यांची संख्या कधी वाढते, तर जेव्हा आपल्याला एखादं इन्फेक्शन होतं किंवा अलर्जिक कंडिशन बॉडीमध्ये आपल्या तयार होते, त्यावेळेला ह्याची संख्या वाढते. मग आता महत्वाचं ह्याचं फंक्शन काय आहे, जसं न्यूट्रोफिल बद्दल तुम्हाला डेफिनेटली माहित झालं की ती फॅगोसायटिक आहे, तर हिचं फंक्शन हे आहे, इट इज अ नॉन फॅगोसायटिक. कशी आहे ही, नॉन फॅगोसायटिक, म्हणजे ही पॅथोजनला एंगल्फ करून, डायजेस्ट करून किल करणार नाही. मग ही काय करते, का बरं हिचा नंबर इन्फेक्शनच्या वेळेला किंवा अलर्जिक कंडिशनला बेसोफिलची संख्या वाढते, तर त्याचं कारण हे लक्षात घ्या, इट सिक्रीट हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सिरोटोनिन. इट सिक्रीट हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सिरोटोनिन. काय काम करते पहा. ही जी बेसोफिल आहे, ह्याचं फंक्शन मी तुम्हाला सांगते की ही नॉन फॅगोसायटिक आहे, हिला फॅगोसायटिक म्हणायचं नाही. पण अलर्जिक कंडिशन मध्ये बेसोफिलची संख्या का वाढते आणि वाढून ती काय करते, तर ती हिपॅरिन सिक्रेट करते, हिस्टामाइन सिक्रेट करते आणि सिरोटोनिन सिक्रेट करते. आता हिपॅरिन बद्दल आपल्याला माहितीये, अँटीकोॲग्युलंट एजंट आहे, रक्त गोठू न देणारा सबस्टन्स आहे. दुसरी गोष्ट, हिस्टामाइन काय काम करतं पहा. एखादी तुम्हाला अलर्जी झाली आहे किंवा असं आपण म्हणूया एखाद्या आपल्याला बाईट झालाय, मॉस्किटो बाईट असेल, तुमच्या हनीबीचा बाईट असेल,
तर त्यावेळेला लोकल मॅनिफेस्टेशन होतं. जिथं ती मधमाशी चावलीये त्याच एरियामध्ये रेडनेस येतो, स्वेलिंग येतं, ते सुस्त, रेड होतं, दुखतं, टेम्परेचर वगैरे येतं. ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकलाइज असतात, तेवढ्याच एरिया पुरतं असतात. असं का? तर ते जे काही मधमाशीचं विषय हे सगळ्या बॉडीत पसरू नये म्हणून तिथं जाऊन ह्या बेसोफिल काय करतात, हिस्टामाइन सिक्रेट करतात. आणि मग ही हिस्टामाइन काय काम करते, तिथली मर्यादित ठेवते ती जी काय अलर्जी आहे. म्हणून अलर्जी कंडिशन मध्ये हिचं प्रमाण काय होतं, वाढतं आणि हे सिक्रेशन करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिरोटोनिन जे आहे, तर सिरोटोनिन काय करतं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून ऍक्ट होतं. व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल्स आणि कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे डायमीटर कमी करणे. आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करून तिकडं जाणारा जो काही ब्लड फ्लो असतो तो कमी करण्यासाठी मदत करतो. आणि मग अशा पद्धतीनं तिथं जे काही ब्लड व्हेसल्स आहेत, ह्या ब्लड व्हेसलची परमिएबिलिटी इन्क्रीज करायचं काम हे हिस्टामाइन करतं. मग ब्लड व्हेसलची परमिएबिलिटी इन्क्रीज झाली, मोर पोरस झाल्या की त्याच्यातून भरपूर लिक्विड बाहेर येतं, भरपूर सेल्स पण ग्लुकोसाइड्स बाहेर येतात आणि मग तिथं स्वेलिंग येणं वगैरे अशा गोष्टी घडतात. ते इन डिटेल आपण कुठे पाहणार आहोत, तर ते आपल्याला पाहिजे आपल्या हेल्थ अँड डिसीज टॉपिक मध्ये हे डिटेल आपल्याला शिकायचंय. तोपर्यंत एक लक्षात ठेवा की बेसोफिलचं फंक्शन नॉन फॅगोसाइटिक आहे. देअर नंबर इन्क्रीजेस ड्युरिंग इन्फेक्शन अँड अलर्जी अँड इट सिक्रेट हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सिरोटोनिन. दॅट इज अबाउट द बेसोफिल. Now the third type is a eosinophil, or it is also known as a acidophil. Now their total number is 1 to 3%. 1 to 3% have present astat. Now these that is the structure. They are also circular. They contain the cytoplasm, and in that cytoplasm the granules are present, and that granules are lysosomal granules. So lysosomal granules means that granules contain the hydrolytic enzyme, so it is known as a lysosomal granules. And such a granules, they stain with the acidic dye which we know as a eosin. Name of acidic dye is eosin, which is red in color. They stain with the acidic dye. They contain this bilobe nucleus. They contain bilobe nucleus. 1 ते 3% प्रमाण असतं. सर्क्युलर शेप मध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहेत. ग्रॅन्युल्स हे लायझोसोमल ग्रॅन्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाइम्स प्रेझेंट असतील. हे ग्रॅन्युल ऍसिडिक डायनी स्टेन होतात की ज्याला आपण इओसिन म्हणतो, रेड कलरचे. ह्याच्यामध्ये जे न्यूक्लियस असतं, हे न्यूक्लियस हे बायलोब आहे. बायलोब म्हणजे असे 2 लोब आहेत, सो इट इज नोन ॲज अ बायलोब न्यूक्लियस. नाव दॅट फंक्शन काय महत्वाचं पहा. दे destroy antigen antibody complex. काय फंक्शन सांगितलं, दे डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीबॉडी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये तयार होती तेव्हा ती अँटीजन फॉरेन सबस्टन्स बरोबर बाइंड होती आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतं. हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ह्या काय करतात, डिस्ट्रॉय करतात. मग त्याच्यातून अँटीजन वेगळा होतो आणि अँटीजन फॅगोसाइट ज्या असतात त्या खाऊन टाकून त्याला मारून टाकतात. असं फंक्शन आहे ह्याचं. दे डिस्ट्रॉय द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. दुसरं फंक्शन ह्याचं महत्वाचं आहे. कुठलं आहे, they shows the antihistamine property and their number increases during the allergic condition. ह्यांच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे, अँटीहिस्टामाइन प्रॉपर्टी आहे. अँटीहिस्टामाइन प्रॉपर्टी म्हणजे मगाशी जसं आपण पाहिलं बेसोफिल मध्ये की हिस्टामाइन जे काम करतं त्याच्या अपोजिट ह्या वर्क करतात. म्हणजे हिस्टामाइन इन्क्रीज झालेलं आहे, त्यामुळे जे काही बदल घडलेले आहेत ते बदल नॉर्मलला आणण्यासाठी अलर्जिक कंडिशन मध्ये इओसिनोफिलची संख्या वाढते आणि त्या वर्क कशा करतात, अँटी हिस्टामाइन, त्या हिस्टामाइनच्या अपोजिट त्या वर्क करतात. अँड थर्ड फंक्शन इज दे प्रोड्यूस द अँटीटॉक्सिन. तिसरं फंक्शन काय आहे, अँटीटॉक्सिन ते सिक्रेट करतात. They produce antitoxin and help in the detoxification. आता डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय पहा. समजा आपल्या बॉडीमध्ये एखादा टॉक्सिक सबस्टन्स गेलेला आहे
तर ह्या टॉक्सिक सबस्टन्सच्या ह्याच्या अगेन्स्ट अँटी टॉक्सिन करायचं आणि त्याची जी टॉक्सिसिटी आहे ही कमी करण्यासाठी डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस घडून आणायचं काम कोण करतं? इओसिनोफिल करतात. मग आपल्या बॉडीमध्ये एखादं विष गेलंय, ह्या विषला कमी करण्यासाठी कमी करणारा अँटीटॉक्सिन सिक्रेट केलं जातं आणि तुमच्या बॉडीमधल्या ह्या विषाचा विषारीपणा कमी करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं डिटॉक्सिफिकेशन. आणि ती कोण करतं? तर ते केलं जातं इओसिनोफिल करून. नाउ द सेकंड टाइप ऑफ WBC इज नोन ॲज अग्रॅन्युलोसाइट्स. So agranulocytes means the cytoplasm is without granule, so it is known as agranulocytes. Their number is about 28% of total WBC. Total WBC च्या 28% त्या present असतात, and they are produced from the lymphoid stem cell. They are produced from the lymphoid stem cell. जसं मायलॉइड स्टेम सेल पासून ग्रॅन्युलोसाइट्स तयार झाल्या तसं लिम्फॉइड स्टेम सेल पासून ह्या अग्रॅन्युलोसाइट तयार होतात. अँड दे कॅन डिवाइड मायटॉटिकली. मायटॉसिसच्या प्रोसेसमधून ह्या डिवाइड होऊ शकतात. ग्रॅन्युलोसाइट्स मात्र डिवाइड होऊ शकत नाहीत. अग्रॅन्युलोसाइट्स मात्र मायटॉसिस मधून डिवाइड होऊ शकतात. नाउ that agranulocytes are of two types. Out of that, the first is known as a lymphocyte and second is known as a monocyte. So here is a lymphocyte. So lymphocyte, the total number of lymphocyte is about 25 to 30%. Total number is 25 to 30%. Now their structure is, these lymphocytes that are smallest WBC, that is the smallest WBC. हे MCQ ला विचारलं जातं की smallest WBC कोण आहे? So lymphocyte is the smallest WBC. It contain agranular cytoplasm without granules, and in that cytoplasm large spherical nucleus is present. पहा, ह्या lymphocytes ह्या सगळ्यात स्मॉलेस्ट असणाऱ्या WBCs आहेत. स्पेरिकल आहेत, गोल आहेत किंवा सर्क्युलर आहेत म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट नाहीयेत आणि सायटोप्लाझम मध्ये मोठं असं लार्ज असणारं स्पेरिकल असणारं असं काय त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर न्यूक्लियस स्पेरिकल आहे, लार्ज आहे आणि हा स्मॉलेस्ट WBC आहे. हा पॉइंट इथं विसरायचा नाही. नाउ डिपेंडिंग अपॉन देअर फंक्शन they are of two type. लिम्फोसाइट पुन्हा किती प्रकारचे असतात? लिम्फोसाइटचे दोन प्रकार असतात. कुठले दोन प्रकार? एक म्हणजे टी लिम्फोसाइट आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतात बी लिम्फोसाइट. लक्ष द्या थोडंसं. टी लिम्फोसाइट्स अँड बी लिम्फोसाइट्स. आता टी आणि बी लिम्फोसाइट म्हणजे काय लक्षात घ्या. ह्या दोन्हीही लिम्फोसाइट तयार होताना बोन मॅरो मध्येच होतात. काही तिथंच बोन मॅरो मध्ये राहतात, तिथंच मॅच्युरेशन होतात, तिथंच त्या मल्टिप्लाय करतात. मग बोन मॅरो मध्येच हे सगळी प्रोसेस घडते. मग बोन मॅरोचा बी आहे म्हणून बी लिम्फोसाइट म्हणतात. आणि काही लिम्फोसाइट मात्र तयार होताना बोन मॅरो मध्ये होतात पण सर्क्युलेटरी सिस्टीम मधून त्या आपल्या थायमस ग्लँडला जातात. थायमस ग्लँड म्हणजे कुठली ग्लँड? आपल्या हार्टच्या पाठीमागे असणारी एंडोक्राइन ग्लँड आहे, डक्टलेस ग्लँड आहे, जिला आपण थायमस ग्लँड म्हणतो. मग त्या तिथं जातात, तिथं तिचं मॅच्युरेशन होतं, मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याचा थायमसचा टी घेतलाय म्हणून ती टी लिम्फोसाइट आहे. डिटेल्स आपण हेल्थ अँड डिसीज मध्ये बघू. आता बी लिम्फोसाइटचं फंक्शन कशामध्ये प्रेझेंट? फंक्शन काय आहे? तर बी lymphocytes play important role in the antibody mediated immune system. कशामध्ये ह्याचा रोल आहे? अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम. म्हणजे काय लक्षात घ्या. तुमच्या बॉडीमध्ये एखादा पॅथोजन जर गेला तर ह्या बी लिम्फोसाइट त्याला फॅगोसायटोसिस करत नाहीत. त्या काय करतात तर त्याच्या अपोजिट असणारं केमिकल तयार करतात ज्याला आपण अँटीबॉडी म्हणतो. त्या अँटीबॉडी बरोबर अँटीजनला बांधून आणतात आणि फॅगोसाइट कडे नेऊन देतात की तू त्याला डायजेस्ट कर म्हणून, किल कर म्हणून. मग ह्या फक्त
अँटीबॉडी तयार करतात, म्हणून ह्याचा रोल कशात आहे, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम मध्ये. आणि टी लिम्फोसाइटचं मात्र तसं नाहीये. टी लिम्फोसाइट स्वतःचे 4 प्रकारचे पुन्हा सेल तयार करते. कुठल्या 4 प्रकारे पहा, हेल्पर टी, दुसरा आहे किलर टी सेल, तिसरा आहे मेमरी टी सेल आणि चौथा आहे सप्रेसर टी सेल. टी लिम्फोसाइट स्वतःच्या 4 प्रकारच्या सेल तयार करते. कुठल्या, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल आणि सप्रेसर टी सेल. आता काय काय होतं पहा. हेल्पर टी आपल्याकडे पॅथोजन आलाय हे आयडेंटिफाय करायला मदत करते. किलर टी नावातच मिनिंग आहे, त्याला किल करून टाकते. मेमरी टी काय काम करते, हा पॅथोजन आपल्याकडे आलाय ह्याची मेमरी ठेवते. आणि सप्रेसर टी काय करते, हे पॅथोजन आल्यामुळे ह्या सगळ्या सेलची संख्या जी बॉडीमध्ये वाढलेली असते ती कमी करण्यासाठी मदत करते. ते काम कोण करते, सप्रेसर टी सेल हे आपल्या बॉडीमध्ये करते. नेक्स्ट, second type of granulocyte is a monocyte. So this is the monocyte. Now the total number of monocyte is 3 to 5%. Total number असतो 3 to 5%. Now that monocyte is a motile WBC, and that motile WBC is a largest of all the WBCs. जसं मगाशी मी सांगितलं की स्मॉलेस्ट WBC कोण आहे, लिम्फोसाइट आहे. तसं लार्जेस्ट WBC कोण असेल तर ती असेल मोनोसाइट. नाउ इट इज अ मोटाईल WBC अँड इट गिव्स राईज टू द मॅक्रोफाजेस. ही काय होते, मॅक्रोफाजेस म्हणजे फॅगोसाइटिक सेलमध्येही कन्वर्ट होते किंवा त्याच्यापासून तयार होतात. नाउ such a monocyte, it contains the cytoplasm. In that cytoplasm, the granules are absent, and in that cytoplasm, it contains the large kidney-shape or bean-shape nucleus. Structure कसं आहे, ही लार्जेस्ट असणारी WBC आहे, सर्क्युलर आहे, तिच्यामध्ये अग्रॅन्युलर सायटोप्लाझम आहे आणि अग्रॅन्युलर सायटोप्लाझम मध्ये हिच्यात न्यूक्लियस आहे. आणि हे न्यूक्लियस किडनी शेपचे आहे किंवा त्याला आपण बीन शेपचे आहे असं म्हणतो. आणि ही काय काम करते तर हिचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे, इट डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया देन डेड टिश्यू by the process of phagocytosis. So they are phagocytic in function. ही फक्त पॅथोजनलाच डिस्ट्रॉय करत नाही तर आपल्या बॉडीमध्ये जो काही डेड झालेला टिश्यू आहे त्याला सुद्धा ही डिस्ट्रॉय करते. म्हणून ह्या सेलला स्कॅव्हेंजर असाही शब्द वापरला जातो. दॅट इज अबाउट द मोनोसाइट.